त्याच्या संदर्भात एनडीआरएफच्या नियमात बसत नाही तरी स्पेशल जीआर काढून ही मदत करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याला लाईव्ह होते। त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या 3 योजना आणल्या मित्रांनो। त्या कोणत्या कोणत्या योजना आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार याच्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितलं की 15 मार्चपर्यंत महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना आम्ही या 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली मित्रांनो। नेमक्या 3 योजनेचे कोणते पैसे आहे आपण सविस्तर बघूया, पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले की पहिल्याच अगोदर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही शेतकऱ्यांना दिला आहे आणि त्याबरोबर आम्ही पीएम किसान योजनेचा सुद्धा हप्ता दिला। म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही एकूण 6,000 रुपये आत्ता काही दिवसापूर्वी जमा केले मित्रांनो। तसेच आणखी सुद्धा 2 योजनेचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत। त्यामध्ये दुसरी योजना आहे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस नुकसान भरपाई झाली होती त्या सध्याला याद्या आम्ही संबंधित तहसीलदार, संबंधित कृषी सहाय्यक, संबंधित ग्रामसेवक, संबंधित अधिकाऱ्यांकडे या याद्या पाठवल्या आहे। तसेच आम्ही शासनाकडून आत्ताच काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना म्हणजे मोठा दिलासा दिला आहे। 2 हेक्टरची मर्यादा आम्ही 1.5 हेक्टरची मर्यादा आम्ही 2 हेक्टरवर केली। म्हणजे शेतकऱ्यांना 5 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट मदत मिळणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसे देवेंद्र फडणवीस सांगितले की शेतकऱ्यांना आम्ही लवकरच नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा करणार आहोत। म्हणजे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। तसे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जे शेतकरी वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना मी आता कर्जमाफी करणार आहोत। म्हणजेच महाराष्ट्रातील जवळपास 6 लाख शेतकरी असे त्यांची कर्जमाफी झाली नव्हती अशा शेतकऱ्यांना आम्ही सरसकट 1.5 लाखापर्यंत कर्जमाफ करणार मित्रांनो। याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आपल्याकडे होत्या पण त्यांनी केवायसी किंवा आपलं व्हेरीफाय केलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना आम्ही आता कर्जमाफी देणार आहोत। या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच आम्ही महात्मा फुले या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार आहोत। त्या शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक का विशिष्ट क्रमांक घेऊन केवायसी करून घ्या जेणेकरून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल। तसेच त्यांनी सांगितलं की जर शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले नसेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही भरीव मदत करणार आहोत। काही दिवसातच त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाचे पैसे वाटप करणार मित्रांनो अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मित्रांनो। माहिती कशी वाटली? चांगली वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।